ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस। कण कण में स्वाद, कण कण में भारत। मी ठरवणार ना, तुम्ही ठरवू शकत नाही. मला जे बोलायचं काय ते लाडी बोलू नका. बाबा हे असं फालतू बोलणं मला आवडत नाही. सरकारला विचारा ना. मग तुम्हाला त्याचा काय संबंध आहे? तुम्हाला मग तुम्ही तर आला कशाला? काय प्रॉब्लेम बोला ना. काय दिलंय काय नाही द्यावं लागतं का नाही ओबीसी मधून? तुम्हाला काय वाटतं? ओबीसी मधून मराठा आरक्षणाविषयी तुमची काय? माईक आणलं का? सुरू करा. आवाज येतोय का? आता तुम्ही सगळे तज्ञ इथे आलाय ना, तुम्ही सांगा मला अधिसूचना जी आहे सगळी सोयऱ्याची तुमच्यापैकी कोणी वाचली आहे? आम्ही सगळे वाचले वाचली आहे ना? काय लिहिलं त्याच्यामध्ये? काय सगळे सोडा एक मिनिट, बाकीच्या बोलायचं नाही. 1954 जी आर आहे 1954 द्यायला पाहिजे का नाही? मग तुम्ही मान्य करा ना ते. तुम्ही जी आर बाकी बोलू नका. अधिसूचना वाचली आहे का स्वतः? हो, वाचलं ना आम्ही. काय लिहिलं काय त्याच्यामध्ये? लिहिलं तुम्ही सांगा. नाही बाळा, एक मिनिट. त्याच्याविषयी माहिती नाही. तुम्ही सांगा काय अधिसूचना काय? तुम्ही सांगा आम्हाला. आम्ही आडाणी माणसं आहोत. आणि तुम्ही सांगा मला. नाही एक मिनिट, जो हुशार आहे घरातला, ज्यांनी वाचलं त्याला विचारतो मी. आमचा हुशार फक्त म्हणून होता काय बाकी कुणी मग त्या हुशार माणसाशी बोलतोय, तुम्ही शिक्षक बोलू. आज सकाळी बोललो होतो ना मी. तुम्ही तर सांगा तुमची भूमिका सांगायला पाहिजे. मी ठरवणार ना, तुम्ही ठरवू शकत नाही. मला जे बोलायचं आरक्षणाला विरोध आहे मग. काय ते लाडी बोलू नका. बाबा हे असं फालतू बोलणं मला आवडत नाही. तुम्ही लाडी बोलू नका. आरक्षण द्यायला पाहिजे का? ते मी ठरवेन. एक मिनिट. तुमच्यापैकी कोणी मला काय करायचं सांगू शकत नाही. मला जे वाटतं ते मी प्रामाणिकपणे करत असतो. गेल्या 8-10 दिवसापूर्वी मी स्वतः अंतरवालीला गेलो होतो. तुम्हाला काही विचारायचं असेल तिथल्या एक मिनिट तिथल्या गावातून अंतरवाली जाते. तुम्ही एकटेच गेलेले नाही. तुम्हाला प्रत्येक मराठा एक मिनिट हे तुम्हाला अशी फालतूगिरी करायची असेल तर उपयोग नाही. एका वेळेस एक जण बोला. एका वेळेस एक जण बोला. एका वेळेस एक जण बोला. एका वेळेस एकाने बोलायचं. तुम्ही जनतेचं प्रतिनिधी आहात, त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला एका वेळेस एक जण बोला. तुम्ही काय करावं हे तुमचं मत आहे. पण आम्ही तुम्ही जनतेचं प्रतिनिधी आहोत म्हणून एका तुम्हाला वेळेस एक सांगायचं जण आम्हाला देखील बोला. अधिकार आहे. एका वेळेस एक जण बोला. तुम्हाला काय करावं हे तुमचं वैयक्तिक मत एका आहे. वेळेस एक जण पण बोला. तुम्ही जनतेचं प्रतिनिधी आहोत म्हणून आम्हाला तुम्हाला सांगायचा अधिकार आहे. बोला ना मग. काय सांगायचं तेच तुम्हाला? मराठा आरक्षणाबद्दल काय तुमची भूमिका सांगा, स्पष्ट करा. ओबीसी मधून क्लिअर आहे. ओबीसी मधून मराठ्याला आरक्षण द्यावं का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं योग्य नाही. सरकारला विचारा ना. मग तुम्हाला त्याचा काय संबंध आहे? तुम्हाला मग तुम्ही तर आला कशाला? मी आलो कशाला? तुम्ही आज राष्ट्रवादीमध्ये भाषेमध्ये गेला, भाषेमध्ये सोशलमध्ये गेला, कशाला गेला? नाही करणार ना मी कशाला आलो विचारण्याचा तुला बाळ अधिकार नाही. नाही, बस. नाही दादा, असं एक पाणी असेल, दोन पाणी असेल, त्याच्याविषयी थोडं तुम्ही आधी मी त्याच्याविषयी सांगा. तुम्हाला सांगितलं ना की मातृसत्ताक पद्धत जी आहे ती त्याच्यामध्ये नाहीये. पितृसत्ताक पद्धत आहे, ही अडचण आहे. त्याच्यावर चाललंय ना. काय म्हटलं? देशाचं जी राज्यघटना आहे ती आतापर्यंत ती पितृसत्ताकवरच चालू आहे ना. मातृसत्ताकवर थोडंच आहे. तुम्हाला काहीच माहिती नाही असं दिसतंय.